राजकीय बातमी आहे। भाजप नेते मंत्री नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात। असंच राणे यांनी आता पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य केलंय। सरपंचांची यादी घेऊन बसणार, भाजपच्या सरपंचाला 100% उबाठा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय। दरम्यान यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय उत्तर दिलंय तेही आपण पाहूयात। कारण जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष। पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही। म्हणून जे काही निधी वाटपाचा विषय आहे, शेवटी यादी आपल्याकडे शेवटी येणार आहे, शेवटचा स्टॉप आहे मला। आणि तेव्हा काट होणार आणि मग लोकांना कळेल आहे भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन वाचणार, त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उबाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही। हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे। प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे। पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल। पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो, आम्ही करतोय, एकनाथजी करताय, अजितदादाजी करताय। त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे, जिथे इथं स्पेस आहे तिथे आपला पक्ष वाढवला पाहिजे। त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीच मजबूत होणार आहे।